दर्यापूर नगर परिषदेत सर्वसामान्य नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे। नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात काही राजकीय पुढारी व कर्मचारी यांच्यासोबत बंद दारात दीर्घकाळ चर्चा सुरू असताना विविध कामांसाठी आले नागरिक मात्र दालनाबाहेर तासनतास ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले। नागरिकांनी आपल्या समस्या व प्रलंबित कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दालनाचे दरवाजे बराच वेळ बंद असल्याने अनेकांना भेट मिळू शकली नाही। त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नगर परिषद ही जनतेच्या सेवेसाठी असताना नागरिकांना प्रतीक्षा करायला लावून राजकीय बैठकींना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। सार्वजनिक कार्यालयात नागरिकांच्या कामांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना अशा प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत काही नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर नागरिकांची गर्दी असताना आत राजकीय चर्चा सुरू असल्याचे दिसून आले। नागरिकांच्या समस्या, प्रलंबित प्रस्ताव आणि विविध प्रशासकीय कामांकडे दुर्लक्ष करून राजकीय बैठकींना अधिक महत्त्व दिले जात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। प्रशासनाने जनतेच्या वेळेची आणि समस्यांची दखल घेऊन अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। काका बोलत आहे साईनगरमधून। आम्ही 1 तास झाले तिथे बसलेला, आम्ही अधिकाऱ्याचा भेटायच होतो, पण त्यांना त्यांची मीटिंग चालू आहे, त्यामुळे आम्हाला ते आतमध्ये येऊन नाही देत। मीटिंग कोणाची चालू आहे? नगरसेवकाची आहे की अजून कोणाची आहे? नगरसेवक नगरसेवक आतमध्ये कोणी नाही आहे? आतमध्ये आहेत ना? नाही, नगराध्यक्ष कोणी आहे? त्यांचे पती आहेत। नगराध्यक्षाचे पती आहेत त्यांना। तुम्हाला किती वेळ झाला इथं? 1 तास झाला पाहिजे। तुम्ही सोबतच आहे आम्ही। 1 तासापासून आपण इथे बसून ठेवलं? हा, खूप वेळ झाला। एक तास। एकदम राहिली